मुळशी पॅटर्न हा 23 नोव्हेंबर 2018 रोजी प्रदर्शित झालेला प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित एक गाजलेला चित्रपट आहे। या चित्रपटात ओम भूतकर, मोहन जोशी, प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांच्यासह आणखी एक भूमिका गाजली होती। या चित्रपटाला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला। मात्र या चित्रपटात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे मध्यरात्री निधन झाले आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती। मित्रांनो, ते ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणजेच रामचंद्र धुमाळ यांचे निधन झाले आहे। त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते। त्यांनी फॅन्ड्री, ख्वाडा, सैराट आणि मुळशी पॅटर्न या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती। 100हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्याने हिंदीतील प्रसिद्ध सिक्रेट गेम्स या वेबसिरीजमध्ये गणेश गायतोंडेच्या वडिलांची भूमिका साकारली होती। मराठीमध्ये त्यांना धुमाळ काका म्हणून सगळेच ओळखायचे। वयाच्या उत्तरार्धात त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। छोट्या भूमिकांमधून त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली। त्यांच्या पश्चात पत्नी व 3 मुले आहेत। अभिनेत्याच्या मृत्यूने कुटुंबियांसह सिनेविश्वाचीही मोठी हानी झाली आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे धुमाळ काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।